काल मी तुम्हाला सांगायचं विसरलो, आम्ही ज्या प्रोजेक्टवरती काम करतो ना, म्हणजे आत्ता ह्या साईटवरती जे काम करतो ना, प्रोजेक्ट जवळजवळ 20 कोटींचा आहे. सगळ्या फॉर्मॅलिटीज कंप्लीट झाल्या, आता निघायचं इथून. आयुष्यातल्या सगळ्या अडचणी माझ्या वाट्याला आलेल्या आहेत. सो आमचा दुसरावाला JCB पण तिकडे चाललाय. बाकीच्या सगळ्या ज्या काचा आहेत टोटल 100% फिल्मिंग करणार आहे मी. त्याच्यामध्ये अजून एक गोष्ट अशी, शंभू हाय कर, हाय हाय कर, लाज बकेटमध्ये लपून बसतो काय, चोर पकडला. सो आज आहे डे 2 आणि मी आणि आमचे मालक दोघं पण आले कंपनीत. त्याच्यात तुम्हाला भाई किस्सा सांगतो. आमचंच मशीन, आमचं शेट सोबत, आणि आम्हाला वॉचमॅनची परवानगी घ्यायला लागली की आम्हाला JCB घेऊन जायचंय म्हणून. एवढी सगळी हालत आहे भाई. त्याच्यात आज पण सेफ्टी शूज नाही. माझे तर नाहीच आहे, ह्यांचा तर काही विषयच नाही. काल दिवसभर कसं तरी काम केलं, आज दुसऱ्या साईडवरती JCB घेऊन जायचं. बाय द वे, काल मी तुम्हाला सांगायचं विसरलो, आम्ही ज्या प्रोजेक्टवरती काम करतो ना, म्हणजे आत्ता ह्या साईटवरती जे काम करतो ना, हा प्रोजेक्ट जवळजवळ 20 कोटींचा आहे. 20 म्हणजे 20 CR. हे वाला काय टाकलं यांनी काय माहिती, काय विषय हा. पण इथले वॉचमॅन वगैरे भाई फुल स्ट्रिक्ट आहेत. हे लोक आहे ना अजिबात आतमध्ये कोणाला सोडत नाही. मी तुम्हाला काल बोललो होतो आपल्याला एक कंपनीची टूर करायची, आणि इथं स्पीड लिमिट बघा, 20चं स्पीड लिमिट आहे. एवढ्या कमी स्पीड मध्ये जायचं कसं, यायचं कसं, गाड्या वगैरे. बाय द आज संडे आहे ना, तर सगळे कंपनी वगैरे बंद आहे. मी आणि आमचे शेट दोघंच जण फिरतोय. काम नाही बंद पाडीत. आता तेवाला JCB येते इथं. काल कसं तरी जुगाड लावून सगळं अरेंजमेंट केली होती, पण आज तेवाला JCB लागणार इथं, कारण माझं जे काम पेंडिंग होते ते काम मला पूर्ण करून द्यायचे. एवढं जरी भंगार जरी विकलं ना आपण, भंगार इथलं, तरी आपल्याला 4-5 कोटी रुपये भेटतील आरामात. पाणी मग साईडला लय मोठं मोठं मशिनरी अजून, आणि त्या साईडला अख्खा स्कोडाच्या गाड्या लागलेल्या सगळ्या. कालच्या ब्लॉग मध्ये आज तो ब्लॉग येईल, आणि हा वाला ब्लॉग उद्या येईल. आणि त्या साईडला, ह्या कंपनीच्या त्या साईडला जिथं आम्ही मटेरियल खाली करत होतो ना, तिथं भाई असल्या मोठ्या मोठ्या गाड्यांचा फुल स्टॉक भरलेला आहे. ह्या साईडला ती स्कोडा कंपनी, आणि एवढं लांब 1/2 किलोमीटर चालत आलोय. आणि काय आले ना, हे मला घ्यायला आले ना, त्यामुळे मला 2 किलोमीटर चालत जायला लागले. म्हणजे, आणि त्याच्यात पण किस्सा असा झाला की डंपर मध्ये बसून मी मेन रोड पर्यंत गेलो होतो. मेन रोड पर्यंत गेलो, हा ना आणलंय मी. हा तर किस्सा सांगतो. मेन रोड पर्यंत गेलो आणि यांना कॉल केला, म्हटलं मला घ्यायला या तुम्ही, कारण बाईक त्यांच्या घरी होती. कारण सकाळी येताना JCB घेऊन आलो होतो, तर गाडीची चावी राहिली डंपर मध्ये, आणि मी तिथं हायवेला उभा आहे. मग घरी एक एक्स्ट्रा चावी होती, आज सकाळी येताना ही चावी घेऊन आले, आणि आपलं JCB तिथं उभं आहे त्या साईडला, पाठीमागच्या साईडला लावून दिले. आता इथून स्टार्ट करायचं आणि परत गेटमध्ये एंट्री करायची. त्याच्यात आम्ही काही भंगार चोरून घेतले का ते पण आता जाताना चेक करतील. 2 किलो घेऊन जाऊ. 2 किलो नाही, मी कालच सांगितलं होतं, म्हटलं काल ब्लॉग मध्ये सांगत होतो, म्हटलं इथलं भंगार जरी विकलं ना, म्हटलं करोडपती व्हायला बसलोय मी. JCB घेऊन आलो गेट वरती. आता डायरेक्ट जाऊन दिलं तर ठीक, नाही तर मे बी काहीतरी चेकिंग वगैरे होऊ शकते. आता बघू ना यांची प्रोग्रेस काय. जाऊ JCB साईडला घ्यायला लावलाय. मे आता सगळं चेक करतील. तुमचे मालक गेले तिथं आतमध्ये, आता काय होतंय काय माहिती. त्यांना मगाशीच कॉल करून सांगितलं होतं, म्हणजे जे सुपरवायझर होते ना काल, त्यांची परमिशन लागते इथं बाहेर निघायला सुद्धा आणि आतमध्ये यायला सुद्धा. म्हणजे जे कॉन्ट्रॅक्टर वगैरे असतील त्यांच्या परवानगीशिवाय आम्हाला बाहेर पण जाता येत नाही, आतमध्ये असतं नाही. आमच्या म्हणजे कंपनीच्या आतमध्ये येता येत नाही, जरी JCB आपला असला तरी. आता मगाशी गेट ओपन केला होता आणि परत गेट लावून घेतला. आमचे मालक जे आहेत त्यांच्याशी बोलते ते काहीतरी, बघू काय होते. याच्यामुळे आता थोडासा उशीर होणार आहे. परत रोज माझ्या सगळी धावपळ होती, इकडून तिकडे तिकडून इकडे. सगळ्या फॉर्मॅलिटीज कम्प्लीट झाल्या, आता निघायचं इथून. चलो. त्यांचं म्हणणं असं होतं, हे वाला तुम्ही मशीन घेऊन जाणार, मग दुसऱ्या मशीनचं कसं काय. चला हो, जाऊ का मी. चलो भाई, आपलं काम तर इथलं झालं. हे कालचे सुपरवायझर हे वाले. आता इथून जायचंय आपल्याला एक 20 किलोमीटर जायचंय. 1 तास आरामात लागणार, कारण ट्रॅफिक वगैरे लागणार. 9:30 वाजत आलेत, आणि 9 वाजता इथं आतमध्ये आलो होतो, एंटर झालो. त्याच्यानंतर सगळे त्यांच्या ज्या फॉर्मॅलिटीज होत्या सगळे पेपर वर्क वगैरे केलं. आणि आज संडे असल्यामुळं ह्या साईडला बघा एवढ्या ट्रक लागल्यात, जिथं बघेल तेवढ्या सगळ्या ट्रक आहेत. मला वाटलं होतं, माझी इच्छा होती या प्रोजेक्ट वरती काम करायची, पण आता काय विषय नाही. विषय म्हणजे असा विषय झाला की तिकडची कामं पण इम्पॉर्टंट आहे.
सो 2-2 जेसीबी एकाच ठिकाणी लावण्यात काय अर्थ नाही, आणि ज्याला जे जेसीबी आणि जो ऑपरेटर पाहिजे ते देणं भाग आहे. दुसरा वाला जेसीबी पण तिकडे चाललाय. हा वाला आमचे जेसीबी ते निघालेत पुढे. मी पण अर्ध्या रस्त्यापर्यंत आलोय. मला अजून भरपूर वेळ आहे जायला. बाय द वे, आज संडे असल्यामुळे थोडंसं ट्रॅफिक वगैरे कमी आहे, पण जेवढा मला वेळ लागणार आहे तेवढाच मला वेळ लागणार आहे जायला. आता चाकणपर्यंत आलोय मी. हा वाला जो समोर सिग्नल लागलाय, म्हणजे सिग्नल लागलाय म्हणून आता थांबायला लागणार आहे 1-2 मिनिटं. पण हा चाकणचा मेन चौक आहे. इथून हा वाला समोर जो रस्ता जातो हा शिक्रापूरला जातो. इथून राईट टर्न घेतला की हा वाला रोड पुण्याला, आणि हा वाला जो रोड आहे हा नाशिकला जातो. सो सिग्नल लागला, 1-2 मिनिटाचा सिग्नल आहे. 43 सेकंद अजून बाकी आहेत. आयुष्यातल्या सगळ्या अडचणी माझ्या वाट्याला आलेल्या आहे. आता मला लवकर जायचंय आणि तिथून साईडवरून भरपूर फोन येतात आहे, किती वेळ लागणार आहे काय असं वगैरे. आता गडबड अशी झाली आहे, ह्या साईडला ट्रक लागलाय. आत्ताशी 1-10 मिनिटं झाले मी थांबलो होतो इथं, आणि रिव्हर्स घ्यायचं होतं. आणि त्याच्या पाठी मग अजून एक गाडी आहे, हायवा पण आहे त्याच्या पाठी. तर त्यांच्यामुळे मला टाइम झाला. आणि तिकडून एवढे कॉल येतात आहे, कधी येते, कारण तिथलं काम पण इम्पॉर्टंट आहे. आता तिथं गेल्यानंतर समजेल काय काम करायचंय काय नाही. पण ते वाला जो प्रोजेक्ट आहे ना, जिथं मी एक 24 तास, म्हणजे 24 तास नाही, अराउंड एक 22-23 तास काम केलं होतं, त्याच प्रोजेक्टवरती आपल्याला जायचंय. आता भाई फक्त ह्याची गाडी साईडला निघली, आईला ह्याची गाडी साईडला निघायला त्याच्या पाठीमागे अजून एक गाडी आली दिसती ह्या साईडनी. सिंगल रोड आहे त्यामुळे मला पण आता प्रॉब्लेम फेस करायला लागतं ते खूप. चला, ही पण गाडी निघाली, माझा रस्ता मोकळा झाला. ह्याच्यापेक्षा आनंदाची गोष्ट काय असू शकते. चला, त्यांचा अजून एक कॉल यायच्या आधी मी त्यांच्या समोर असायला पाहिजे. साईडवर जायच्या आधी तुम्हाला एक चांगली गोष्ट, चांगली म्हणजे खतरनाक वाली गोष्ट दाखवतो. ये देखो क्या है, आय थिंक ही ना मे बी DC अवंती आहे. मला त्याचं, हा DC अवंती आहे भाई. आणि ही गाडी आहे ना साईडवरती बऱ्याच दिवसापासून पडलेली इथं, म्हणजे साईडवरती नाही, आपली साईड त्या साईडला अजून एक 100 मीटर पुढे आहे. इथं ते कस्टमवाले असतात ना, म्हणजे गाडी मॉडिफिकेशन वगैरे करतात ना, त्याची कंपनी. इथं बऱ्यापैकी ज्या व्हॅन वगैरे असतात ना, म्हणजे फॅमिली ट्रिपसाठी वगैरे आपण बनवतो असं काहीतरी विषय, त्या गाड्या इथं ह्या पाठीमागच्या कंपनीमध्ये सगळ्या मॉडिफिकेशनचं काम चालू असतं. तर ह्या साईडवरती आलो, सगळं काम वगैरे बघितलं, आणि माझं काम पण चालू झालं. तर काम असं आहे, बाहेरचे जे डॉक असतात ना, शुद्ध मराठी सांगायचं म्हणजे ते धक्का असतो ना, जिथे गाड्या वगैरे लागतात किंवा रॅम असतो, त्या तिथं आहे ना याचं बांधकाम चालू आहे, म्हणजे ते वाला ते बनवायचं काम चालू आहे. सो त्यांना ह्या साईडला क्रशंट होती, थोडंसं पाया वगैरे उकरायचं होता, आणि आता हे विटा भरून देणार आहेत ह्या लेडीज. सो ह्या विटा वगैरे त्यांना नेऊन टाकून द्यायच्या. एवढं काही विशेष काम नाही, एक इम्पॉर्टंट काम आहे त्याच्यामध्ये. पण ते वाला म्हणजे त्या जिथं आपल्याला धक्का आहे ना, तो तिथे लेवल करायचे मुरमाच्या, म्हणजे ट्रेमिक्सच्या लेवल काढायच्या. सो बाहेरच्या साईडला इथं मुरमाचा स्टॉक केलेला आहे. बऱ्याचशा गाड्या आहेत, जवळजवळ एक 50-55 गाड्या त्यांनी खाली करून घेतलेल्या आहे. पण त्या वेगळ्या कामासाठी आहेत. बाहेरचं जे आउटर फेजचं जे कॉन्क्रीट होणार त्याच्यासाठी आणलेले आहेत त्या गाड्या. सो मला 1-2 गाड्या त्यातल्या लागणार, तेवढंच मी यूज करणार, बाकी मग आहे तसं मटेरियल पडून राहणार. आणि ह्या साईडला हे वाले जे आहेत ना, हे बोलतात मला गाणे वगैरे लाव. ह्यांचं भाई भैया लोकांचं एक चांगलं आहे, मला जर काही काम काढून घ्यायचं असेल ना, एक 10 मिनिटासाठी भोजपुरी गाणे लावायचे. ते भैया असले खुश होतात की मी जे सांगेल ना, हा किंग आहे, हा मी मेन आहे. त्याच्यामुळे मग मी ते सगळे, म्हणजे ऑपरेटर इथं सध्या किंग आहे. मी जर गाणे लावले ना त्यांच्या मनासारखे भोजपुरी गाणे लावून दिले की ते लोक भाई जसं पाहिजे तसं काम करतात. त्याच्यात माझाच फायदा आहे. मी त्यांना मग थोडं पाणी वगैरे काय आणायचं असेल, गरमी वगैरे असेल, ते लोक मग बऱ्यापैकी माझं काम ऐकतात. दुपार होत आली आहे आणि काय बोलायचं होतं मला काहीतरी सांगायचं होतं, मी विसरून गेलो त्यामुळं. पण ठीक आहे, हा आता आलं माझ्या लक्षात. दुपार होत आली आहे आणि तुमच्याकडे तुमच्यासाठी माझ्याकडे एक सरप्राईज आहे. आपण एक चांगली गोष्ट करणार आहे JCB संबंधित, आणि त्याचं जे रिव्हील आहे एक अर्ध्या तासामध्ये करतो. थोडंसं काम बाकी आहे. लंच ब्रेक मध्ये मस्तपैकी निवांत गप्पा मारू. मी तुम्हाला सांगतो, आपण एक नेक्स्ट लेवल गोष्ट करणार आहे आणि मी तुमच्याशी नक्की ते शेअर करणार. एक 15 ते 20 मिनिटं फक्त. 12:30 वाजत आलेत. 1 वाजता आपण लंच ब्रेक केला की निवांत तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगतो. दुपारचे 1 वाजलेत आणि जेवायला बंद केलंय मस्तपैकी. त्या साईडला बाहेरच्या साईडला काम चालू होतं, इथं थोडीशी सावली होती. हे वाले जे हे काका कुठे गेले, हे वाले आणि हे वाले यांनी माझी थोडीशी मदत केली. मला थंबनेलसाठी फोटो काढायचा होता तर त्यांनी फोटो काढला. तर जेवणाला काय ते आधी तुम्हाला दाखवतो.
सो मी जिथं सीटवरती बसतो तिथंच मी माझा छोटासा डायनिंग टेबल डेली तयार करत असतो. जेव्हा माझ्यासोबत कुणीच जेवायला नसतं मग असं डायनिंग टेबल मी तयार करतो. डब्यामध्ये काय काय हे बघायचं आहे मला आज, कारण मी घरून येताना चेक केलं नव्हतं. ह्याच्यामध्ये आहे भाकर, आईला मटकीची भाजी. आता हा मधला डब्बा ओपन होत नाही, दोन्ही हाताने करायला लागेल. बाजरीची भाजी, मटकी, बाजरीची भाकर सॉरी 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 जरा उलट झालं. मटकीची भाजी आणि बाजरीची भाकर, कैरी आणि कांदा, या सगळ्या गोष्टी आहेत जेवायला. तर जरा पोटभर जेवण करून घेतो. आणि मी ना दुकानामधून ही थंड पाण्याची बॉटल पण आणली होती, कारण साईडवरती आहे पाणी पण खूप गरम आहे आणि थंड पाण्याची सवय असली की गरम पाणी पिऊ वाटत नाही. जरा जेवण करून घेतो. अजून 2-3 मॉडिफिकेशनच्या गोष्टी आहेत ते तुम्हाला सांगायच्यात, पण ते जेवण केल्यानंतर सांगतो. तर मी JCB मध्ये मॉडिफिकेशन करणार आहे आणि त्याचं प्लॅनिंग पण आता मी प्रॉपर केलेलं आहे. पण त्याच्या आधी मी तुम्हाला सांगतो, आपण जास्त सध्या तरी जास्त मॉडिफिकेशन करणार नाही, कारण हे जे आहे हे माझ्या थ्रू होणार आहे बऱ्यापैकी. सो जेवढं पाहिजे तेवढं मला जेवढं गरज आहे तेवढंच मॉडिफिकेशन करणार आहे. पत्र्यावाले जरा बाहेरचं काम चालू आहे त्यामुळे मला आवाज येतो, माझा आवाज येतो काय माहित नाही, पण तुम्हाला मी सांगतो छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला शेअर करतो त्याच्यामध्ये. आता आज हे होणार आहे, आज म्हणजे उद्या सकाळी होणार आहे मॉडिफिकेशन चालू. त्याच्यानंतर मग तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये मॉडिफिकेशन कम्प्लीट झाल्याचं सगळं लुक तुम्हाला दिसेल. त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगतो, ही वाली काच, ही वाली काच, ही वाली काच आणि बाकीच्या सगळ्या काचा. फक्त त्याच्यामध्ये डिफरन्स असा आहे, ही वरची जी काच आहे ही वाली फक्त 50% फिल्मिंग होणार आहे आणि बाकीच्या सगळ्या, आणि ही सोडली तर बाकीच्या सगळ्या ज्या काचा आहेत हे टोटल 100% फिल्मिंग करणार आहे मी. आणि त्याच्यामध्ये अजून एक गोष्ट अशी, हा वाला ही जी म्युझिक सिस्टीम आहे ना, मे बी ही वाली रिप्लेस करू शकतो मी. आणि रिप्लेस केल्यानंतर ह्याच्या जागी आहे ना, हे ट्विटर तर आहेच, हे तर मी आपला जे ही बेस ट्यूब खालची आहे त्याच्यासाठी बसवले होते. आणि ह्याच्या जागी मे बी आपण स्क्रीन वगैरे बसू शकतो, म्हणजे LED स्क्रीन किंवा अँड्रॉइड स्क्रीन बसू शकतो. आणि आपला जो फॅन आहे ना, तो फॅन माझं असं प्लॅनिंग चाललंय की ह्या साईडला अजून एक फॅन बसवता आला तर बघणार आहे. म्हणजे कधी कधी असं होतं की ह्या साईडनी गरम हवा असते, मग हवाला जो फॅन आहे प्रॉपर काम करत नाही. तर ह्या साईडने जर बसवला आपण फॅन तर मे बी आपल्याला थंडगार हवा भेटू शकते. आणि त्याच्यामध्ये अजून एक काय करता येईल तर ते असं की बोनटवरती आहे ना एक प्रिंट येते, 3D प्रिंट येते, ती वाली मला त्याच्यावरती पेस्ट करायची आहे. पण ती इथं भेटत नाही, ती आउट ऑफ महाराष्ट्र भेटते. सो मी त्याचा कॉन्टॅक्ट शोधायचा प्रयत्न करतोय. जर ती भेटली तर ती पण आपल्याला बसून घ्यायची. अजून 2-3 पॉईंट्स आहेत माझ्या डोक्यामध्ये, प्लॅन आहेत भरपूर मॉडिफिकेशन करायचे. हां, सगळ्यात महत्त्वाचं हे जे मला डेली क्लीन करायला लागतं ना, हे फ्लोरिंगचं वगैरे, सो ह्याची काळजी आता सोडून द्यायची मला. कारण त्याच्या जागी आहे ना मी खाली एक मॅट टाकणार आहे, ग्रीन कलरची किंवा ग्रे कलरची. मला असं वाटतं की ग्रे कलरची बेस्ट राहील, कारण ग्रे कलर आहे ना धुळीमध्ये, जरी धूळ आतमध्ये आली, कारण ही वाली जी काच आहे ही वाली आपण ओपन ठेवतो ना कंटिन्युअसली ही वाली, सो ह्याच्यामुळे धूळ येत असते. तर त्याच्या जागी ग्रीन कलरची किंवा ग्रे कलरची मॅट टाकली तर मग धूळ वगैरे काहीच येणार नाही त्याच्यामध्ये. तो जो मॉडिफिकेशनचा जो विषय आहे ना, तर ज्याच्याकडून आपण ते सगळं करून घेणार, त्याला मी आता कॉल केला होता. तो बोलला की उद्या सकाळी आपण ते सगळ्या गोष्टी करू साईटवर जायच्या आधी, कारण आता त्याचं जो शॉपवरती पण नाही, तो कुठेतरी बाहेर गेलेला आहे. आणि सध्या तरी तो बोलला की आता मी फक्त फिल्मिंगच करून देऊ शकतो. आणि ही वाली जी काच आहे ना, तो बोलत होता ही वाली पुढची जी काच आहे ती करता येणार नाही म्हणून, पण मी त्याला थोडीशी रिक्वेस्ट वगैरे केली. कारण काचेची जी डिझाईन आहे ना, बाकीचे जे आहेत एकदम सरळ, याच्यामध्ये पुढची जी काच असते थोडीशी कर्व डिझाईन असते, त्यामुळे त्याला प्रॉब्लेम येतो करायला. पण त्याला त्याच्यासाठी पण रेडी केलंय. सो उद्या सकाळी 7-7:30च्या पुढे तो येणार आहे. सो उद्या सकाळी साईडवरती मला लवकर यायला लागेल. आता माझा लंच ब्रेक संपलेला आहे, 2 वाजून गेले, 2 वाजून 10 मिनिटं झाले. मला आता काम चालू करायचंय. ही जी भिंत दिसते ह्या बाहेरच्या साईडला आउटर फेसला थोडंसं प्लास्टर करायचं बाकी बॉटमला, तर तिथं ते माती वगैरे लावून दिलेली होती आधी सेफ्टी म्हणून. पण आता त्याच्यावरती रोलर वगैरे मारला होता, पण ते काही एवढं प्रॉपर खाली गेलं नाही. त्यामुळे ते जी माती आहे ती सगळे एक्सकॅव्हेशन करून राईट साईडला टाकून द्यायची, म्हणजे त्यांना प्रॉपर प्लास्टर करून घेते. आणि आउटर फेसचं जे कॉन्क्रीट आहे ते कधी होणार आहे काय माहित नाही, आणि कंपनीच्या प्लॅनमध्ये ते आउटर फेसचं कॉन्क्रीट आहे का नाही हे पण मला माहित नाही. म्हणजे मॉडिफिकेशन आहे. उद्या सकाळी आपल्या JCBचा तुम्हाला नवीन लुक बघायला भेटेल. फायनली संध्याकाळ झाली, सुट्टी वगैरे केली. आता हे क्रेनवाल्या इकडची ही जी कंपनी आहे ना, त्या साईडला सगळं मटेरियल वगैरे टाकतं ते. माझं काम फायनल झालंय आणि मी निघालोय घरी. म्हणजे मला अजून थोडंसं काम आहे. आपले जे ते मॉडिफिकेशनवाला आहे ना, जो फिल्मिंग वगैरे करून देणार आहे आपल्याला, तर त्याला भेटायचंय तो, कारण ह्याच्या सगळ्याचं मेजरमेंट वगैरे घेणार आहे.
तर त्यासाठी आता लवकर घरी जायच्या आधी पण त्याला भेटायचं वगैरे आहे. मशीन लावायला घरी आलो मी. हा आमच्या मालकांचा मुलगा शंभू हाय कर, हाय कर. लाजला, बकेटमध्ये लपून बसतो काय, चोर पकडला. चला, तर माझ्या बाईकची चावी साईडवरती राहिली होती काल. सो मग ते जे दुसरे ऑपरेटर त्यांना आणायला आमचे शेट गेलेत आणि येताना माझ्या गाडीची चावी पण आणणार आहे. तोपर्यंत काही काम नव्हतं. मी आणि शंभू पळाला. मी आणि शंभू ग्रीस मारते. हे इकडे चल. मी आहे आत्ता घरी आणि जेव्हा मी तिथं जेसीबी वगैरे पार्क केला, थोडं ग्रीसिंग वगैरे जे करायचं होतं ते सगळं काम फायनल केलं. आणि त्याच्यानंतर ॲक्च्युली मी शूट करणार होतो, पण त्याच्या पाठीमागं कारण काय आणि त्याच्या पाठीमागं आपल्याला मध्ये अडथळा काय आला हे तुम्हाला पण माहिती आहे. आणि तरी पण मी तुम्हाला सांगतो. पहिली गोष्ट तर चार्जिंग संपली आणि त्याच्यानंतर स्टोरेजचा तर प्रॉब्लेम होताच. मी ते सगळ्या गोष्टी मी आधी जे शूट केलं ते सगळं ड्रायव्हरला टाकलं आणि घरी आल्यानंतर म्हणजे आधी फोन चार्जला लावला, बाकी नंतर सगळ्या गोष्टी करून मग आत्ता शूट करते. संध्याकाळचे 8 वाजलेत. आता जेवण वगैरे करायचं आणि झोपायचं, कारण उद्या सकाळी लवकर जायचं साईडवरती. तो जो आपलं मॉडिफिकेशन करायला येणार आहे तो पोरका सकाळी 7 वाजता येणार आहे. सो उद्याच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला सगळं मॉडिफिकेशन जेवढं पण होणार आहे मशीनमध्ये ते सगळं बघायला भेटेल. आज तरी हा ब्लॉग इथंच एंड करू. उद्यासाठी तुम्ही सगळेजण काय बोलतात त्याला, एक्साइटमेंट तुमच्याकडे पण आहे आणि माझ्याकडे पण आहे. मी पण एक्साइटेड आहे खूप, कारण उद्या आपल्याला सगळं मॉडिफिकेशन केल्यानंतर जो लुक बघायला भेटणार आहे ना, तो मला तर रिअलमध्ये बघायला भेटणार पण तुम्हाला आपल्या ब्लॉगमध्ये बघायला भेटेल. सो उद्याच्या ब्लॉगसाठी थोडीशी एक्साइटमेंट दाबून ठेवा, काय बोलतात त्याला, थोडीशी एक्साइटमेंट बाकी ठेवा. सो उद्याच्या ब्लॉगमध्ये भेटू आपण. बाय बाय. ले